भाजपचे माजी तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर यांच्या घरामध्ये निलेश राणेंनी धाड टाकली आणि तिथे 25 लाखाची रक्कम आहे ती जप्त केलेली आहे। त्यांचं म्हणणं आहे की ही जी पैसे होते ते मतदारांना वाटण्यासाठी आणण्यात आलेले होते। माझ्यासोबत वैभव नाईक आहेत। नाही, काय सांगाल कशा पद्धतीने ही पैसे पकडण्यात आले? त्यांचं म्हणणं आहे की ही जी पैसे आहेत ते मतदारांना वाटण्यासाठी आणलेले होते। तुम्हाला काय वाटतं? खरं तर कालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये विजय केंद्रेकरच हेच नारायण राणे आणि निलेश राणेंचे या शहरातले प्रचार प्रमुख होते। त्यांच्या माध्यमातूनच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आलेले पैसे हे त्यांनीच वाटप केलेले होते आणि आज जे पैसे पकडले आहेत ते सुद्धा भारतीय जनता पार्टी किंवा च्या मार्फत पैसे वाटवण्यासाठी जो राणेंचा आरोप आहे। खरं तर या माध्यमातूनच, कारण गेल्या वेळी ह्याच लोकांनी पैसे वाटले होते आणि हे यांच्यासाठीच वापरले होते आणि त्यामुळे हे पैसे आहेत हे निवडणुकीसाठी वापरण्यात आले। यामध्ये काही म्हणजे हे आरोप त्याला पोलिसांनी खरं तर कुठल्या पद्धतीने घेतलं आहे, कारण अजूनही त्याच्यामध्ये FIR झाली नाही। पोलिसांनी ते पैसे पकडल्यानंतर कोणाला अटक केली नाही। त्यामुळे प्रशासनाचा या संदर्भात कुठलाही अजूनही प्रशासनाने या संदर्भात कुठलीही कारवाई केली नाही। तुम्ही म्हणता हे मतदारांना वाटण्यासाठी आणलेले होते पैसे, मागच्या वेळेला पण अशा पद्धतीने वाटप झालं। कशा पद्धतीने वाटप केलं जातं? मतदारांना, प्रत्येक मतदाराला किती मिळतात अशी काय माहिती आहे आपल्याला? आता मालवण शहरामध्ये ही दिवसाढवळा झाला आहे। आपण इथल्या कुठल्याही माणसाला विचारलं तर मतदाराला 5,000 ते 10,000 रुपये एका मताला या ठिकाणी पैसे वाटप सुरू आहे आणि ते दिवसाढवळा सुरू आहे आणि ते निलेश राणे ज्या पक्षात आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी वाटप केलं आहे आणि लाखो रुपयाची आमिषसुद्धा वेगवेगळ्या लोकांना दाखवलेली आहेत आणि त्यामुळे निलेश राणेंनी खरं तर ही निवडणूक पैशाशिवाय केली पाहिजे होती, तर त्यांना कळेल की आपली लोकांमध्ये आपली काय ही आहे हे त्यांना निश्चितपणे कळेल आणि हे पैसे आहेत हे निवडणुकीसाठीच वापर करण्यात आणि दोन्ही बाजूने आज सत्तेवर असलेले दोन्ही पक्ष आज मोठ्या प्रमाणात वाटप करून ज्याप्रमाणे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी वाटप केलं आणि त्याचप्रमाणे आतासुद्धा हे वाटप या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे। तुम्ही म्हणता मोठ्या प्रमाणात वाटप आहे, पण प्रदेश त्यांचे जिल्हाध्यक्ष आहे प्रभाकर सावंत त्यांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेतली। त्यांचं म्हणणं आहे की ते पैसे आहेत ते त्यांनी त्यांच्या बिझनेसमधले पैसे होते आणि हा अशा पद्धतीचा खोटा आरोप केला जातो। काय सांगाल? खरं तर प्रभाकर सावंत हे पडदे आडून हे आरोपाला उत्तर देत आहेत। प्रभाकर सावंतांनी खरं तर ते इथेच होते जेव्हा पैसे पकडले, ते प्रभाकर सावंत या शहरामध्येच होते आणि त्यांनी त्यावेळी समोर झालं पाहिजे होतं, त्यांना सांगितलं पाहिजे होतं हे पैसे कोणाचे आहेत किंवा या पैशासंदर्भात जे निलेश राणेने आरोप केले त्या आरोपाला खरं तर समोर गेलं पाहिजे होतं। परंतु त्यांना दोघांना माहिती आहे, निलेश राणेंना माहिती आहे की ह्या लोकांनी पैसे कशा पद्धतीने गेल्या वेळी वाटलेत आणि हे पैसे ह्यांच्याकडेच आले होते, त्यामुळे त्यांना माहिती आहेत की पैसे कुठनं आलेत, कोणाकडे येणार आहेत आणि त्यामुळे त्यांनी ते पैसे जे पकडले आहेत त्यावेळी प्रभाकर सावंतांनी स्वतः तिकडे गेलं पाहिजे होतं। पण प्रभाकर सावंत हे पडद्याआडचं राजकारण करतायत, पडद्याआड मागून राहून या ठिकाणी करतात, त्यांना समोर बोलायची हिंमत नाही आणि ते निलेश राणेंना बोलू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। आज निलेश राणे म्हणालेत की या जे कोण त्यांची नावं घेतली आहेत त्यांना त्यांच्यावर किंवा FIR दाखल व्हावी त्यासाठी ते प्रयत्न करणार। तुमच्या वतीने काय अशा पद्धतीचे प्रयत्न होणार आहेत? नाही, मी कालच इथल्या जे निवडणूक प्रमुख आहेत त्यांना सांगितलेलं आहे, त्यांच्याशी फोनवर बोललेलं आहे। आज सुद्धा लेखी आम्ही दाखवलं की या संदर्भात पैसे वाटप झाल्यानंतर सुद्धा आपण बघितलं असेल की आजही पोलीस यंत्रणा ठप्प झालेली आहे। ज्या पद्धतीने पैसे वाटप झाले आहेत, जी नावं घेतली आहेत, खरं तर रुपेश कानडे, पप्प्या तवटे, रणजित देसाई हे जे कार्यकर्ते आहेत हे आपण सगळ्यांना माहिती असेल की हे कार्यकर्ते कालपर्यंत एकत्र जेव्हा होते तेव्हा निलेश राणेंचेच होते आणि त्यामुळे त्यांना माहिती आहे की हे कार्यकर्ते कशा पद्धतीने पैसे वाटत आहेत आणि त्यामुळे ह्या लोकांना खरं तर या लोकांवर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांनी गेल्यावेळी कोणाकोणाला पैसे वाटले हे सुद्धा त्यांनी सुद्धा हिंमत दाखवली पाहिजे की गेल्यावेळी सुद्धा आम्ही निलेश राणे आणि नारायणसाठी पैसे वाटले होते हे बोलण्याची त्यांनी सुद्धा हिंमत दाखवली पाहिजे। अशी पण एक चर्चा सुरू आहे की जात प्रमाणपत्राचा विषय निलेश राणेंनी उपस्थित केला होता, त्याच्यानंतर शिल्पा खोत यांनी ऑडिओ ऐकवला आणि त्या रागातून अशा पद्धतीचे कृत्य केलं। खरं तर आज निलेश राणे गेल्या वर्षभरामध्ये या विभागाचे आमदार आहेत, परंतु त्यांची कामगिरी ठप्प आहे, कारण त्यांचे भाऊ असलेले पालकमंत्रीच त्यांना निधी देत नाहीत हे त्यांनी वारंवार बोलून दाखवलेलं आहे। वरची सत्ता असलेले सुद्धा ते सभागृहात बोलत आहेत, परंतु त्यांना 1 रुपयाचा निधी या त्यांच्या मतदारसंघामध्ये मिळाला नाही आणि त्यामुळे ते काय करतात, प्रत्येकाला आश्वासन देत आहेत, प्रत्येकाला काहीतरी वेगळं आमिष दाखवत आहेत। त्याचप्रमाणे शिल्पा खोतने त्यांचा जो पर्दाफाश केला आहे की त्यांनी ज्या पद्धतीने आमच्या द्या म्हणजे तुम्हाला उमेदवार देऊ असंच गावागावामध्ये सांगतायत। या शहरामध्ये अनेक नगरसेवकचे उमेदवार होते, त्यांना सांगितलं तुम्ही आमच्या द्या आणि असे नगरसेवक त्यांनी फोडून घेतलेले आहेत। त्यामुळे शिल्पा खोतांच्या या प्रकरणामुळे निलेश राणेंची जी काय परिस्थिती होती ती समोर आलेली आहे, लोकांसमोर आलेली आहे, त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झालेले आहे। तुम्ही म्हणताय की दोन्ही बाजूने पैसे वाटप होत आहेत, जशी निलेश राणेंनी यंत्रणा राबवली तशी तुमच्याकडनं काही यंत्रणा, कारण तुम्ही म्हणताय की दोन्हीकडून पैसे वाटप केले जात आहेत? नाही, आम्ही
या संदर्भात आता निलेश राणेंच्या त्यांच्यामध्ये निलेश राणेंना माहिती होतं की ते भाजपचे कार्यकर्ते आहेत, कोण पैसे वाटतायत ते आम्हाला पण माहिती आहे. आम्ही ते पोलिसांना देऊ शकतो, कारण आम्ही जर केलं तर त्यामध्ये राजकारण होऊ शकतं. आणि निलेश राणेंचे वडील भाजपमध्ये आहेत आणि त्यामुळे ते स्वतः शिंदे गटात आहेत. त्यामुळे त्यांनी घेतलं तर ती भूमिका योग्य ठरू शकते, आम्ही घेतलं तर त्यामध्ये राजकारण आणू शकतो. आणि त्यामुळे कालचा पर्दाफाश ही दोघांची ही पितळं उघडी पडलेली आहेत. आणि विजय केंद्रेकरांना माझं आव्हान आहे की तुम्ही ज्या पद्धतीने तुमचे आरोप झाले तर तुम्ही गेल्यावेळी पैसे वाटले की नाही हे वाटले किंवा तुमच्याकडे यंत्रणा चालली की नाही हे तुम्ही खरं तर जाहीर करावं पाहिजे. नक्कीच. तर हे होते वैभव नाईक. जर बघितलं तर आज वैभव नाईक असतील, त्याचबरोबर निलेश राणे असतील, हे दोघेही मालवणमध्ये तळ ठोकून आहेत. आणि पाहायला लागेल आज नेमकी निवडणूक आयोग आहे तो नेमकी काय भूमिका घेते. विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.